Good morning, students. Today we are going to learn construction of a tangent to a circle at a point on the circle. In that, first of all, we are going to draw tangent using center of the circle. सर्कलवर असणाऱ्या एका पॉइंट वरून आपल्याला एक टँजेंट ड्रॉ करायची आहे आणि त्यामध्ये पहिल्यांदा आपण करणार आहे ते या सर्कलच्या सेंटरचा वापर करून टँजेंट ड्रॉ करणार आहे. फॉर दॅट फर्स्ट ऑफ ऑल ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर सी. I am drawing here a circle with center C. Now take point P on the circle and draw ray CP. Write it here A. So CA is the ray. Now draw a perpendicular bisector through point P. Draw this perpendicular bisector on ray CA. So this line L is the required tangent to the circle at point P. So we are drawing here a tangent using the center of the circle. Now the next one is without using the center of the circle. म्हणजे पहिल्या कन्स्ट्रक्शन मध्ये आपण टँजेंट ड्रॉ करताना सेंटर ऑफ द सर्कल वापरलाय. आता विदाउट युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल, या सर्कलच्या सेंटरचा उपयोग न करता आपण टँजेंट ड्रॉ करणार आहे. यासाठी रफली मी तुम्हाला हे कन्स्ट्रक्शन कसं करायचं ते सांगणार आहे. त्याच्यासाठी एक सर्कल ड्रॉ करून घेणार आहे. मी इथे एक सर्कल ड्रॉ केलेलं आहे ऑफ एनी रेडियस. त्यानंतर आपल्याला एक कॉर्ड ड्रॉ करायची आहे. दिस इज द कॉर्ड ऑफ द सर्कल. सो CB इज द कॉर्ड ऑफ द सर्कल. आता इथून आपल्याला एक अँगल ड्रॉ करायचं आहे. आणि हा अँगल आहे अँगल CAB. बघा, पहिल्यांदा कॉर्ड ड्रॉ केली, त्यानंतर त्याच अल्टरनेट सेगमेंटवर आपण एक अँगल ड्रॉ केला अँगल CAB. नाउ या C मधून जाणारी आपल्याला टँजेंट ड्रॉ करायची आहे. ही रफ फिगर आहे, फक्त लक्ष द्या. आता हा अँगल CAB ला अँगल BCD हा काय आहे, कॉन्ग्रंट आहे बाय टँजेंट सेकंड थेरम, अँगल थेरम. नाउ लुक हिअर वन मोर टाइम. फर्स्ट ऑफ ऑल आपण एक कॉर्ड ड्रॉ केली, कॉर्ड CB, आणि तिथंच एक इन्स्क्राइब्ड अँगल ड्रॉ केलाय अँगल CAB. आता
आणि इथं काय ड्रॉ केली आहे, या पॉइंट सी मधून जाणारी एल ही टँजंट ड्रॉ केली. आता हा जो अँगल आहे, अँगल सी ए बी, कॉन्ग्रंट अँगल बी सी डी बाय टँजंट सेकंड अँगल थेरम. हे दोन अँगल काय आहेत, कॉन्ग्रंट आहेत. अँड बाय कॉन्व्हर्स ऑफ टँजंट सेकंड थेरम, if we draw the line CD such that angle CAB congruent angle BCD, then it will be the required tangent. ह्या अँगल बरोबर हा अँगल कॉन्ग्रंट ड्रॉ केला तेव्हा इथून मिळणारी जी, या पॉइंट मधून मिळणारी जी लाईन आहे ती काय असते, टँजंट असते. आता आपण याचं कन्स्ट्रक्शन पाहणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल, ड्रॉ अ सर्कल of any radius then draw a chord CB with the center A draw an inscribed angle CAB. आता ए हा सेंटर घ्यायचा आणि ह्या दोन अँगलच्या ज्या साईड आहेत, ए सी आणि ए बी, याच्यामधून जाणारा एक आर्क ड्रॉ करायचा. तसाच आर्क कुठं ड्रॉ करायचा आहे आपल्याला, सेंटर सी घेऊन इथं ड्रॉ करायचं आहे की जो या साईड सी बी ला इंटरसेक्ट करतो आणि सर्कलला इंटरसेक्ट करतो. आता कंपासमध्ये इथं नाव देऊया एम आणि हे एन. आता एम एन इतकं अंतर घ्यायचं आणि इथं आर्क ड्रॉ करायचा. आता या हे जे दोन आर्क्स मिळालेत त्यांच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला नाव द्यायचं आहे डी. आणि या सी डी मधून जाणारी आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे. and this is tangent to the circle, tangent of the circle without using the center of the circle. परत एकदा बघा काय केलेलं आहे. सुरुवातीला आपण कॉर्ड सी बी काढलेली आहे, तिथंच सी ए बी हा एक इन्स्क्राइब्ड अँगल ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर सेंटर ऑफ द सर्कल ए घेऊन हा पॉइंट सेंटर सर्कलवर आहे त्याच्यावर कंपास ठेवायचा आणि इथे एक आर्क ड्रॉ केला. तसाच कंपासचा टोक सी वर ठेवायचा आणि इथे एक आर्क ड्रॉ करायचा आहे की जो ही जी साईड सी बी आहे त्या लाईनला छेदून इकडे येईल, इंटरसेक्ट होऊन इकडे येईल. त्यानंतर डिस्टन्स एम एन हे कंपासमध्ये घ्यायचं आहे आणि इथे एक आर्क ड्रॉ केला आणि तेवढंच डिस्टन्स घेऊन आपल्याला हे डिस्टन्स काय घ्यायचं आहे, आर डी हे डिस्टन्स, इथं नाव देऊया आर. आर डी इतकं डिस्टन्स घेऊन इथं आर्क ड्रॉ करायचं आहे, इथं नाव दिलं डी. आणि हा पॉइंट सी आणि डी यामधून एक लाईन ड्रॉ केली. अँड दिस इज द टँजंट ऑफ द सर्कल विदाउट युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल. नाउ लेट्स लर्न
to construct tangents to a circle from a point outside the circle. सर्कलच्या बाहेरील बिंदूतून त्या सर्कलवर टँजंट्स ड्रॉ करायचे. फॉर दॅट ड्रॉ अ सर्कल of any radius with center O. I am drawing here a circle with center O. Now take any point P outside the circle and draw ray OP. Draw segment OP here. This is the segment OP. Now draw a perpendicular bisector of segment OP. P is the exterior of the circle. So I am drawing here perpendicular bisector of segment OP. Then we get midpoint of this segment OP. So M is the midpoint of this segment OP. Now take center M and radius OM and draw a circle. You can draw a full circle, or look here, this circle intersects circle with center O. Name the points of intersection of the two circles as A and B. सर्कल ड्रॉ केल्यानंतर OM हे रेडियस घेऊन सर्कल ड्रॉ केल्यानंतर ते सर्कल सेंटर O असलेल्या सर्कलला पॉइंट A आणि पॉइंट B मध्ये इंटरसेक्ट करतो. ड्रॉ लाइन PA and line PB. Here draw line PA and line PB. So these are the tangents to a circle from a point outside the circle. So you can solve practice set